नमस्कार. जय श्री कृष्ण. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज दोघांचं नावातलं जे रंगलेलं आहे वृत्ती, चित्तवृत्ती, त्यांनी आपला आपला अनुभव सांगितला. त्यासोबत ध्यान केलं. ध्यानाच्या शेवटी अनेक उपनिषद जे येतात, 108 उपनिषदांपैकी 108 तर माहीत असलेले उपनिषद आहे, कारण 4 वेद फक्त माहीत आहेत. त्या 4 वेदांत आलेले 108 उपनिषद, त्यातले 18 उपनिषद मुख्य प्रमुख समजल्या जातात. त्यातले 10 मोठे समजले जातात, 8 छोटे समजले जातात, मेजर आणि मायनर. त्या मायनर 8 लघु उपनिषदांपैकी एक प्रश्न उपनिषद येतं. 7च प्रश्नांचा 7 प्रश्नांचे उत्तर. पिप्पलाद महामुनी त्रिकालज्ञ सर्वज्ञ जे होते, सप्तऋषींपैकी एका काळच्या, निरनिराळ्या युगांचे निरनिराळे सप्तऋषी असतात. सप्तऋषी एकदा बनवले ते परमनंट तेच नाही असतात. एकदा कोणाला मंत्री बनवला तर पूर्ण वेळ तोच मंत्री नाही राहत. त्या ऍडमिनिस्ट्रेशनचा, त्या राज्याचे ते राजा बदलला तर प्रजा. त्या त्या युगाच्या पिप्पलाद मुनींच्या पायाशी 7 दुसरे मुनी जातात, शिष्य, तरुण, इतर इतर ऋषी, महाऋषींचे कोणी मुलगा आहे, कोणी नातू आहे, कोणी शिष्य आहे, स्वतः स्वतः सिद्ध. ऐकून की काही प्रश्नांचं कुठे थोडस खुलासा राहिला आहे, तो खुलासा कोणी करावा तर या युगातले, या जनाब खंडातले पिप्पलाद मुनी, ज्यांची प्रसिद्धी आहे की शनी ला सगळे भीतर, शनी महाराजही पाहिजे त्यांना. यांनी शाप न द्यावा. पिप्पलाद मुनी गांधी ऋषी होते त्या काळी. गांधी, महात्मा गांधी नाही, त्या काळच्या ऋषीचं नाव गांधी होते. आणि पिप्पलाद, या दोन्हीच असं प्रचलित आहे की शनी महाराजही भिवून राहायचे. त्या पिप्पलादांजवळ हे 7 गेले, निरनिराळे प्रश्न विचारले, आत्म्याबद्दल, ब्रह्माबद्दल खुलासा. त्यांना म्हटलं, पिप्पलादांनी, की वर्षभर राहा त्या आश्रमात. वर्षभराच्या शेवटी काय प्रश्न आहे तुमच्याजवळ? आणि विनम्रतेने म्हणाले, एवढे मोठे त्रिकालज्ञ, मला माहित असेल तर मी सांगेल उत्तर. असं नाही म्हटलं की मला सगळं माहित आहे, नक्की सांगेल. काय प्रश्न आहे बोला. वर्षभर राहा निरीक्षणात, पहा बा मी तुमच्या योग्य आहे का, तरी पण तुम्हाला मला विचारायचा का प्रश्न? नाही तर अजून कोणी. वर्षभर राहिले 7 मित्र, ऋषीपुत्र. नंतर मग ॲनिव्हर्सरी फर्स्ट बसले 7 त्यांच्या चरणांची. मग प्रश्न विचारत आहे, सुंदर एकापेक्षा एक, छोटस एवढंच उपनिषद आहे, 7 प्रश्न 7 उत्तर, मायनर. त्याचं नाव, डेसिग्नेशन शंकराचार्यांनी केलेलं लघु लघु उपनिषद. लघु उपनिषद नावाचंही एक छोटं उपनिषद आहे, दीर्घ आणि लघु. त्याच्यात 4थ्या प्रश्नात सूर्य वंशी गर्गाचार्यांच्या कुळात जन्मलेले विचारतात. सौर्यामणी नावाचे ऋषी, हे जे ब्रह्मवेत्ता पुरुष असतात, म्हणजे कदाचित त्या पिप्पलाद ऋषींबद्दलही बोलत असेल, त्यांच्यासारखे कोणी, किंवा त्यांच्या स्वतःच्या गुरुबद्दल. प्राण, अपान, श्वास, निश्वास, उश्वास, त्याची काय क्रिया, त्यांनी काय होता, त्याच्यानंतर काही त्यांना उरतं का, झोपतात, झोपून असतात, असं वेगळ्या प्रकारचा प्रश्न, त्यात वेळ नाही घालवत. त्याच्या उत्तरातलं बरंच लांब उत्तर देतात. त्यातला एक छोटासा जे पद मी वाचलं ध्यानाच्या शेवटी, इष्टफलमेव उदानः स एनम यजमानम अहर ब्रह्म गमयति. म्हणजे बाबा ते झोपल्यास प्राण अपानची जी क्रिया सुरू असते,
प्राण म्हणजे आत येणारा, अपान बाहेर जाणारा, उश्वास निश्वास. उश्वास म्हणजे एक्झलेशन, श्वास म्हणजे एक्झलेशन इनहेलेशन, उश्वास निश्वास. ते त्या दोन्हीची जो उद्देश मुख्य असतो आपल्यासाठी, आपण जेव्हा श्वास घेतो, मी तुम्ही आपण सगळेच, प्रत्येक श्वास जेव्हा येतो त्याची आशा ही असते, उद्देश हा असतो, पर्पज हा असतो की खाली डीप आतपर्यंत जाऊन कुंडलिनी जागृत स्पर्श करून उठवेल त्या शक्ती मातेला तिथून, आणि तिथून ते उड्डाण होईल. उदानाय स्वाहा म्हणजे नैवेद्य प्राणाय अपानाय व्यानाय समानाय उदानाय. उदान म्हणजे उड्डाण. पण शब्द ऐकला असेल, विमान जे उडतं, उडणं, विमान उडालं, पतंग उडाली. ते उड, द ला द लागला म्हणून ड झाला, उड्डाण. हिंदीत म्हणतो उडान. तर प्रत्येक श्वास ही आशा घेऊन येतो आत की हा ते उडान. इथे जो शब्द आला होता, तर इष्टफलम एव उदान, की प्रत्येक श्वासाचं एक फळ, फळाची अपेक्षा काय असते, याचं खरं फलश्रुती काय, श्वासाचे उपयोग काय, श्वासाची किंमत काय, श्वासाची परिणती काय, श्वासाचा उद्देश काय, कारण का बरं आहे, काय हे मनुष्य शरीरात कशासाठी श्वास येत आहे, अजून लंब आयुष्य हो, अजून शक्ती मिळो, अजून मिळकत हो, अजून गप्पा गोष्टी करा, अजून जमाव, अजून असं, त्यासाठी अजून श्वास पाहिजे. तर मरायची वेळ आली, कसंही करून याला व्हेंटिलेटर लावा, औषध द्या, इंजेक्शन द्या, ट्यूबा लावा, काय अजून श्वास आले पाहिजे. कशासाठी? नाही, जगले पाहिजे. कशासाठी? व्हाय जो प्रश्न आहे, कशासाठी जगायचा आहे. तर बाबा प्रत्येक श्वास उद्देश मनात ही आशा बाळगून येतं, त्याच्यामध्ये उडाणला स्पर्श करून जागृत करेल. इडा आणि पिंगला नाडीतून जी सुषुम्ना नाडी आहे, सुषुप्त अवस्थेतली, तिला त्याने वर उठेल. पाठीच्या मणक्याद्वारे 7 चक्रातून खाली मूलाधार अगदी खाली आहे, तिथे मणका संपतो. मूलाधार केंद्रात वाटोळं जसं झाड असतं जमिनीत पेरलेलं, आणि खाली खोदून पाहिलं, जेव्हा उपटायचा प्रयत्न करतो, छोटंही रोप उपटण्यासाठी उपटला नाही जात लवकर, छोटंसंही रोप असलं तरी. आणि झाड छोटंसं रोप सरळ दिसत आहे, तसं आतही सरळ नसतं, आत गेल्यावर पसरलेलं असतं, असं वाटोळा असतो त्याचा एकमेकात, ते मूळ असे पसरलेले असतात. ते ओढताना ते सगळे मातीला धरून ठेवतात, सगळीच्या सगळ्यांनी एनर्जी येत नाही. कळतंय ना, छोटंही रोप उपटायचं झालं तरी, तुरटीचे झाडं लागतात ना भारतात, हे उपटला नाही जात, तुटून जातं अर्ध्यातून. अरे एवढं सरळ दिसत होतं, उपटलं का नाही जात? नाही, कारण ते आत गेला वाटोळा पसरून नसलाय. तसा जर आहे खाली, तर सरळ का नाही येत वर इथे सहज तर इथून? नाही, कारण खाली मूलाधार म्हणजे कुठलाही स्तंभ जो असतो, खांब जो असतो, इलेक्ट्रिकचा पोल असो, झाड असो, तंबू लावतो तेव्हा त्याच्यात ठेवतो, त्याच्या खाली थोडासा फाउंडेशनला बेस दिला जातो. तसेच पाठीच्या मणक्या मूल आधार, मूलाधार, आधार म्हणजे फाउंडेशन, मुळातला जो आधार आहे, बेस खाली, त्यात ते वाटोळी केलेली शक्ती पसरलेली आहे, तिला एकत्रित करून, संचयित करून, तर मग ती फोर्सफुली वर येऊ शकते. मग ते झाड उपटलं जातं, जसं नीट व्यवस्थित हलवून 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 हळूहळू करून झटकला गेला. ते सगळे जे प्राणायामाच्या क्रिया, निरनिराळे यम प्राणायाम, आसन वगैरे, त्या क्रियेने मग तिला मार्ग सापडतो. ती पसरलेली असल्यामुळे त्या प्राणाची आशा ही असते की जाऊन ते उदान जागृत करेल. फलम एवम उदान, हे काही भगवद्गीतेतलं नाही आहे नेसेसरली, ऑल्दो याच्याबद्दल 6व्या अध्यायात थोडासा आहे ध्यान योगात, आत्मसंयम योगात. पण हे प्रश्न उपनिषदातला आहे, 4थ्या प्रश्नाच्या उत्तरातला, इदम फलम एव उदान, हा की याचं फळ ह्याच्यासाठी हेच असतं, श्वासाचं कारण हे आहे, पर्पज हा आहे
की ते उदान वर जावं, वरची यात्रा हो, अजून प्रगती हो. असतो मा सद्गमय, खाली मूलाधार मध्ये असत जरी तमसो मा ज्योतिर्गमय, ज्योती वर जाते ना, मेणबत्ती उलटी केली तरी ज्योती वर जाते. जसं मृत्युर्मा अमृतम गमय, तसं तर इष्टफलम एव उदान स एनम यजमान, यजमान म्हणजे ते यज्ञ करणार. ते म्हणतात हे जे ब्रह्मवेत्ता आहेत, जे उदान वायू जागृत झाला आहे, ते जसं की त्यांचे आहार ब्रह्म यज्ञ गमयती, ते त्यांची श्वासोश्वासाचा यज्ञ सुरू आहे. जसं यजमान श्वास कुंडात आहुती टाकतो आणि आहुतीचं ह्याच्यावर पोचतात. त्यांच्या आत श्वासाला वर पोचलं, आत श्वास आला वर पोचला, त्यांचा श्वास दुसरा आहार ब्रह्म म्हणजे सतत ब्रह्मयज्ञ सुरू आहे. कारण प्रत्येक श्वास उदान जागृत झालेला असला तर त्याच्यामुळे असं नाही आहे की हे ऋषी मुनींसारखं साधे पूर्ण वेळ जेव्हा दिवसाच्या यज्ञ करत असेल तेव्हाच काही पुण्यकर्म सुरू आहे, यज्ञ सुरू आहे, मंत्र जाप करत असेल तेव्हाच. श्वास जर घेत आहेत तर त्यांचं यज्ञ कर्म सुरू आहे. यज्ञाचा आपण भगवद्गीतेत 3ऱ्या 4थ्या 5व्या या 3 अध्यायांमध्ये नीट दीर्घ प्रकारे समजेल की यत ज्ञ चे 2 अर्थ निघतात. ते कार्य ज्यांनी ज्ञान प्राप्ती होते आणि ज्यांनी व्हॅल्यू जनरेट होते इतर सगळ्यांसाठी विचार. तर म्हणून हा महत्वाचा श्लोक वाटला. पुन्हा एकदा म्हणतो इष्टफलम एव उदानः स येनम यजमानम अहर ब्रह्म गमयती. थोडंसं याचा हलकासा संबंध आहे या 17वा अध्याय जो आज सुरू होतो आपला, सुरू तर झालाय, सॉरी आजचं सत्र जे सुरू होते आहे. मागच्या वेळेस जर आठवत असेल तुम्ही म्हटलं होतं की आता येणारे जे 3 श्लोक आहेत या अध्यायातले माझे जवळपास सगळ्यात आवडते श्लोक आहेत. 17व्या अध्यायातले 14, 15, 16 म्हणजे आजचे जे आहेत ते आवडते असे की सगळ्यात कामाचे, सगळ्यात उपयोगाचे, बरेचदा विचार करण्यायोग्य, आचरणात नुसतंच विचार नाही आचरणातही हे तिन्हीच्या योग्य विचार, उच्चार, आचार. तर मे बी शक्य आहे आपण एखाद दुसरे श्लोक आज कधी कधी म्हणतो तसंही म्हणायलाही हवे. प्रयत्न करू संपायच्या आधी. तर 14वा श्लोक हे काय, श्रद्धात्रय विभाग योग, यात विभाजन करून ईश्वर सांगताय 3 प्रकारचं वागणं, बोलणं आणि सगळं कसं असतं. तर आता यात 14व्या श्लोकात म्हणतो देव द्विज गुरु प्राग्य पूजनम शौचम आर्जवम ब्रह्मचर्यम अहिंसा च शारीरम तप उच्चते. त्याच्या आधी खाण्यापिण्याबद्दल सांगितलं तर 3 प्रकारचे खाणं पिणं कसं असतं, सात्विक भोजन कसं असतं, आहार, राजसिक कसं असतं, तामसिक कसं असतं, खूप खारट, खूप तिखट, खूप मसाले, खूप जळका, खूप गरम, अति जे असतं ते, किंवा साधं हेच सांगितलं की हलका फुलका. ते झालं बोलण्याबद्दल. आता तप बद्दल सांगतोय पुढे, दानाबद्दलही सांगून झालं, आपण ऐकलंय दान, येत पुढे येईल. त्याच्यानंतर सात्विक दान, राजसिक दान, तामसिक दान. आता हे तप बद्दल म्हणजे कुठलं आपण काम करतो त्याच्याबद्दल, कार्याबद्दलही येईल, कर्माबद्दल, पण हे जे मनातले विचार, वाणीचा उच्चार आणि शरीराचा आचार यांच्याबद्दल सात्विक बोलणं कसं, की तामसिक कसं, राजसिक कसं, सात्विक आचार विचार कसे, याच्याबद्दल आता सांगतो आहे. तर हा जो श्लोक वाचला 14वा, पुन्हा वाचतो. देव द्विज गुरु प्राग्य पूजनम शौचम आर्जवम. दिस इज नंबर 14, चॅप्टर 17, 17व्या अध्यायाचा 14वा श्लोक. 14, 15, 16 अत्यंत सुंदर श्लोक, महत्वाचे आहे, प्रॅक्टिकल प्रॅक्टिस करण्यायोग्य आहे. ब्रह्मचर्यम अहिंसा च शारीरम तप उच्चते. हिंदीत वाचून दाखवतो.
देवता, ब्राह्मण, गुरु और ज्ञानी जनों का पूजन, पवित्रता, सरलता, ब्रह्मचर्य और अहिंसा, यह शरीर संबंधी तप कहा जाता है. ते काय सांगताय की शरीराचं तप कसं असतं, वाणीचं तप कसं असतं, बोलण्याबद्दलचं. रिस्ट्रेन, ऑस्टेरिटी, तप म्हणजे ऑस्टेरिटी. आणि मनाचं, मन, शरीर आणि जिव्हा याचे ऑस्टेरिटीज, संयमित जीवन कसं असतं या तिघांचं, सात्विक, राजसिक, तामसिक, तिन्ही प्रकारे. संयमित म्हणजे सात्विक. तिन्ही एकत्र करू बोलू आणि मग त्याबद्दल. दुसरा, अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्याय अभ्यासनं चैव वाङ्मयं तप उच्यते. जो उद्वेग न करने वाला, प्रिय और हितकारक यथार्थ भाषण है. भाषण म्हणजे बोलणं, भाषण म्हणजे लेक्चर नहीं, बोलणं, भाषा. तथा जो वेद शास्त्रों के पठन का एवं परमेश्वर के नाम जप का अभ्यास है, वही वाणी संबंधी तप कहा जाता है. हे वाणीचं झालं, शरीराचं झालं. तर मनाचं तप काय, मेंटल ऑस्टेरिटीज. मनाने पण तप केलं जाऊ शकतं, माहीत नव्हतं मला. मग असं वाटायचं की गुहात जावं लागतं, जंगलात जावं लागतं, झाडावर चढावं लागतं, खाणं पिणं बंद करावं लागतं. हे शरीराचे झाले. एक चूप बसावं लागतं, मौन घ्यावं लागतं, खूप वाचावं लागतं, जे काय ते मनाने तप केलं जाऊ शकतं. चांगलं आहे. तर मग कुठेही असो, मी कशाही परिस्थितीत असो, कोणीही असो, स्त्री असो, पुरुष असो, ब्रह्मचारी असो, गृहस्थ असो, ब्राह्मण, शूद्र, कोणी असो, मन तर सगळ्यांजवळ आहे. मनाने तप केला जाऊ शकतं. तपस तपाबद्दल, तपाचं तर खूप महत्व आहे. ब्रह्मदेवाला पहिली आज्ञा झाली, तप कर. पहिली आज्ञा ही नव्हती झाली, हे जग जग बनाव, सृष्टी बनाव, आंघोळ कर पहिले, असं काही नव्हतं झालं. धाक घासले की नाही, ब्रह्माची निर्मिती केल्यावर म्हणलं पहिले मोदक आणा. तप, पहिला शब्द श्रीहरीच्या तोंडून निघालेला ब्रह्माच्या उत्पत्तीनंतर, हे ब्रह्मानेच लिहिलेलं आहे ब्रह्मसंहितेत. आम्हाला तपस्या करायला सांगली. फिगर व्हॉट एव्हर दॅट मी, तप संपूर्ण संपूर्ण मनाने तपाला, वाणीने तपवायला, शरीराने तपवायला, ते कुठेही केल्या जाऊ शकतात. एक गीता विलक्षण आहे. एवढ्या म्हणून युद्धभूमीमध्ये तप करायला म्हणतोय, तप करू शकतो म्हणतोय. आश्चर्य आहे. ते घर घर बसल्या का नाही होऊ शकत, युद्धभूमीत तर नाही आहे. सहज जीवनामध्ये तप केलं जाऊ शकतं. स्त्री रूपात की तप केलं जाऊ शकतं. मातृधर्मामध्ये तप केलं जाऊ शकतं. सगळ्या प्रकारे हे तीन सगळेच करू शकतात. आणि जास्त करून बघण्यात हे तीन विशेष कोणीच करत नाही. जे तथाकथित तपस्वी पण असेल ते कदाचित, मला माहीत नाही खरोखर हे हे तप सुरू असतील की नाही त्यांचे, असतील असतील नसतील मला माहीत नाही. काहींचे असतील, काहींचे नसतील. पण खरे तप हे सांगितले यांनी. म्हणून हे वेगळं स्पेन आहे भगवद्गीतेमध्ये, ज्ञानावर, क्रियेवर, ध्यानावर. व्हेरी डिफरंट पर्स्पेक्टिव्ह आपण जसं म्हणतो. व्हेरी प्रॅक्टिकल पर्स्पेक्टिव्ह, व्हेरी फिजिबल, इट इज पॉसिबल, एनेबलिंग म्हणून एम्पॉवरिंग. आपल्या हातात स्टिअरिंग व्हील देतं की तुला जिथे जायचं आहे तिथे नाही. तुला जसं जेवढं जमते तसं कर. जमते, पाठ थोपटं म्हणते, जमते, तुलाही जमते, तूही करू शकते. हे घे, जेवढं जसं जिथून जमते तेवढं तिथून तसं बघ, चालायला लागशील तर आपोआप पुढे पोहोचशील, अजून उत्साह वाढेल. लक्षात येईल की अरे हो, जमून राहिला म्हणून. तर नाही वाटणार की पुढच्या जन्मी मनुष्य व्हावं लागेल आणि ब्राह्मण व्हावं लागेल आणि मग ज्ञानी व्हावं लागेल आणि लहानपणापासून संस्कृत शिकावं लागेल तेव्हा होईल. नाही, हे ते कोणी करू शकतात, कोणीही करू शकतात, करायला हवं. आणि तिसरं मनाचं म्हटलं, मन प्रसाद. हे ते या पूर्ण अध्यायातला एक श्लोक जर मला पिक करायचा झाला की या अध्यायातला माझा सगळ्यात आवडता श्लोक कोणता, हा आहे 16वा, 16. मन प्रसाद सौम्यत्वम मौनम आत्मविनिग्रह. हे बरेचदा उल्लेख केलेला आहे मी या श्लोकाचा निरनिराळ्या अध्यायांमध्ये. भाव संशुद्धिरित्येत तपो मानस उच्यते.
यातूनच तो विचार निर्माण झाला, प्युरिटी ऑफ इंटेन्शन लीड्स टू फ्लॉलेस एक्झिक्युशन. उद्देश काय आहे? भाव समशुद्धी इति एत तप मानस उच्यते. हे तीन आज करू आपण, बाकीचे पुढच्या वेळेस बघू. आणि अगेन आय विश आपण हे तीन म्हणू, पण सुंदर आहेत. कारण 14वा श्लोक व याचा अर्थ हिंदीत वाचन होता, मन की प्रसन्नता, शांत भाव, भगवत चिंतन करने का स्वभाव, मन का निग्रह और अंतःकरण के भावों की भली भांति पवित्रता, इस प्रकार यह मन संबंधित तप कहा जाता है. ऍक्च्युली एक अजून श्लोक नुसते हे तीनची समरी सांगणार आहे. 17वा श्लोक 4 करू. श्रद्धया परया तप्तम तपस्त्रिविधम नरैः अफलाकांक्षाभिर्युक्तैः सात्विकं परिचक्षते. फल को चाहने वाले योगियों द्वारा परम श्रद्धा, फल को न चाहने वाले योगियों के द्वारा परम श्रद्धा से किए हुए इस पूर्वोक्त 3 प्रकार के तप को सात्विक कहते. ते म्हणतात, हे कृष्ण म्हणतो, हे तीन जे आहेत, हे तिन्हीचं कॉम्बिनेशन इज द रिअल तप. केवढी केवढी डिफरंट डेफिनेशन आहे तपाची. आता म्हणजे जे आपल्याला तप म्हणजे काय वाटत, आणि इथं चालतं बोलतं चालू खटखट में काम झंझट सुरूची सगळी मातापची संसारचा गाडा चालत चालत तप केलं जाऊ शकतं. जर हे तीन करताना त्यांनी काय म्हटलं, अफलाकांक्षा भीरयुक्त आहे, मात्र यात फळाची अपेक्षा नसेल तर, की लोकांवर माझं चांगलं इम्प्रेशन झालं पाहिजे, लोकांनी म्हटलं पाहिजे नाही नाही हे ते खूप चांगले आहे, शांत आहे, ओ असं होतं आणि तसं होतं, त्यांच्या आवाजाने ती जेव्हा मला समजून सांगते तेव्हा सगळं समजतं, की कुठल्याच प्रकारे की आपण बोलवतो तेव्हा ते आपल्या घरी येतील, कारण त्यांना आपल्याबद्दल आस्था वाटते. कशाचीच कुठलीच अपेक्षेसाठी नाही. स्वभाव अध्यात्म उच्यते. आठवा अध्याय अक्षर ब्रह्मयोग. स्वभाव यांचा असं झाला, because this is how I want to be, because this is who I am, this is how I like for me to be. जेव्हा स्वभाव, वास्तविक स्वभाव असाच आहे, आत्मरूपाने आत्मस्वरूपाने वास्तविक अशीच आपली घडणं आहे, हेच ओरिजिनल डिझाईन आहे. तर त्या तर ओरिजिनल डिझाईन मध्ये अपेक्षा काही नसते. जेव्हा डिस्टॉर्टेड डिझाईन असते, कुठल्याही वस्तूचे, कुठलीही वस्तू, जे कुठलं काही फोन घ्यायचा असेल, लिटरली कार असो, गाडी असो, व्यक्ती असो, मित्र असो, पती पत्नी असो, ओरिजिनल डिझाईन झाल्यानंतर सोडून दिलं संसारात की त्याची अपेक्षा काही नसते. अपेक्षा सगळ्या कुठून येतात? डिस्टॉर्टेड डिझाईन. त्यात थोडंसं गडबड जेव्हा होते काहीतरी त्यात, तेव्हा मुळात त्यात अपेक्षा एकच असते, की मे आय गो बॅक टू माय ओरिजिनल सेटिंग, इट फेल्ट राईट. ते बरोबर वाटत होतं, त्यात फ्रिक्शन नव्हतं, कॉन्फ्लिक्ट नव्हती, नीट सगळं सुरू होतं. म्हणून सिस्टम सेटिंग हे फोनमध्ये रिसेट करण्याची ती सुई घुसून दाबलं तर पुन्हा ओरिजिनल फॅक्टरी सेटिंगला ओरिजिनल रिकॅलिब्रेट करतं आणि सुरू होऊन जातात, की त्याच्यामध्ये जे प्रोग्राम आहेत. तसं इथे सुई घुसवली समजा, तसं मी म्हणतो गीता योगात स्क्रू ड्रायव्हरनी अर्धा फिरवायचा आहे, असा आहे तर असा करायचा, बस एवढं फिरवायचं आहे, एवढंसं काम करायचं आहे ओरिजिनल सेटिंगला. ती जे डिस्टॉर्ट झालाय सेटिंग, याची मुळात अपेक्षा एकच आहे, आपली, माझी, तुझी, तुमची, की मी जसं ओरिजिनल होतो तसं हो. त्याला स्वभाव म्हणतात. 8व्या अध्यायात जे होऊन गेला, आपला खूप आरामात केला होता 8वा अध्याय, कारण सगळ्यात टेक्निकल आहे. ते ओरिजिनल सेटिंगला रिकॅलिब्रेट. आता जे सुरू आहे दगदग, धडपड, जमाजमी, ओरिजिनल सेटिंग नाही आहे, डिस्टॉर्टेड सेटिंग आहे. म्हणून आकांक्षा फळाची आहे, म्हणून काहीतरी अजून हवाय वाटते आहे, म्हणून वाटतं असं करावं तसं करावं, हे म्हणू ते म्हणू, हे व्हावं ते व्हावं. त्याची 2-4 लेयर्स जर उघडून पाहिले तर लक्षात आले नाही, की आशा एकच आहे, अपेक्षा एकच आहे. म्हणजे ओरिजिनल सेटिंगला गेल्यावर काय अनुभव हा, हे 3 श्लोक.
म्हणून तो इतका हुशार कृष्ण म्हणतो, सावधान, हे करत असतानाही मात्र फळाची अपेक्षा नको. नाहीतर डिस्टॉर्टेड सेटिंगला रिकॅलिब्रेट करताना दुसऱ्याच्या ऐवजी तिसरं भलतंच काय तरी. सात्विक तर झालंय, पण सात्विकतेच्या अहंकारात फसले, या पिंजऱ्यातून या पिंजऱ्यात गेले, मुक्त नाही झाले. ना म्हणतात इनको वो इस जेल से उस जेल में भेज दिया. पहले इधर बिहार में थे, अभी उधर जोधपुर में, अभी इधर इधर जी का है. तर या जेलमधून त्या जेलमध्ये पाठवणार नाही, जेल से छूटना है. पंछी बनू उड़ती फिरू मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया की चमन में. चमन म्हणजे मुसलमान उर्दू शब्द आहे, स्वर्गातला बगीचा, इंद्राचा बगीचा. त्याच्यामध्ये पक्ष्याला आनंद मिळत असेल कदाचित, म्हणून असेल तसं लिहिलं. तर आजाद व्हावं लागेल त्याच्यासाठी, हे उर्दू शब्द. तर so let's go back to number 14, 14वा. देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम. पूजनीय मानणं, वंदनीय मानणं, हंबलिंग मायसेल्फ, त्यांच्या समोर विनम्र असणं, त्यांना आपल्यापेक्षा मोठं समजणं. ते दाता आहे, मी घेणार आहे, हे लक्षात असणं. कोण? देव म्हणजे देवता, सूर्यदेव देतो आहे ना, देतोय की नाही. आता उगवले सूर्य महाराज, सूर्याय नमः. इकडे काय घेतोय का माझ्याकडून? कतही नाही, काही नाही. हे केसाच्या बरोबरच नाही घेत आहे. देव मध्ये पहिला शब्द काय, पहिला अक्षर काय? दे व ता. तो जो देतो तो, देणारा जातो देव, है ना. तर जे कोणी देणारे आहेत, सूर्य अग्नी उष्णता देतो, वायू फ्रेशनेस देतो, स्वच्छता पवित्रता, जल तृप्ती देता, पृथ्वी आधार देते. पृथ्वी पृथ्वी देवताभ्यो नमः. पृथ्वी त्वया धृता लोका देवी त्वं विष्णुना धृता, त्वं च धारय मां देवी पवित्रं कुरु चासनम. पृथ्वी देवीची प्रार्थना केल्या जाते सकाळी उठल्यावर, की तुला विष्णूने जसं धारण केलं आहे, वरा अवतारात काढलं होतं ना बाहेर आणि धरून ठेवलं होतं, किंवा आताही पडत कशी नाही खड्ड्यात, सतत सतत खाली का नाही पडत आहे ऑर्बिट मधून बाहेर आपल्या बरोबर. देवी त्वं विष्णुना धृता, जसं विष्णूने तुला स्थिर धरून ठेवलाय. त्वाम च धारय माम देवी, देवी मला तू पण धारण करते, धारण करून ठेव, ही प्रार्थना आहे. डगमगू नको देऊ, पडू नको देऊ. आणि मी जिथे जिथे जाईल, जिथे बसेल तिथे, ते प्लीज प्रार्थना आहे, पवित्रम कुरुच्या आसनम. कुरु म्हणजे कर, माझं आसन, माझं स्थान जिथे कुठे आहे तिथे पवित्र भावना असो. प्रार्थना आहे, तुझ्या हातात आहे, तुला शक्य आहे. का? कारण ती देते, देणारी आहे, ती देव आहे, तर तिची पूजा करायला हवी. देव द्विज, द्विज म्हणजे ब्राह्मण. नुसतेच ब्राह्मण नाही, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य तिन्ही ना द्विज म्हणतात. ज्या कोणाची मुंज झाली, मुंज होऊ शकते, म्हणजे केल्या जाते, त्याला द्विज म्हणतात. द्वि म्हणजे दोन, ज म्हणजे जन्म, द्विज म्हणजे दोन वेळा जन्म झालेले, दुसरा जन्म असलेले, म्हणजे रिफॉर्म्ड. थोडक्यात म्हणजे जानव असो नसो, म्हणजे झाली असो नसो. आता प्रॅक्टिकल या टाइम्समध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य असो नसो, शूद्र जरी असले, चांडाळ जरी असले, किंवा हे इकडचे लोक असले जरी असले, रिफॉर्म्ड जर असेल, ट्रान्सफॉर्म जर असेल, बदललेले जर असेल. काल जे मी व्हॉट्सअपवर माझ्या स्टॅटस अपडेटवर टाकलं होतं, की सगळ्यात मोठा चमत्कार, ग्रेटेस्ट मिरेकल. आणि मी मागे सांगितलं होतं, व्हॉट्सअपमध्ये स्टॅटस अपडेट असताना खाली डावीकडे तिथे रोज मी एक विचार गीतेला धरलेला आणि गीतेतला एक श्लोक आणि 30 सेकंद काहीतरी टाकत असतो. ज्या कुठल्या प्रकाराचे कोणी हे वाचते, कोणी ते ऐकता, होईल प्रचार प्रसार. कालची स्लाइड होती, ओरिजिनल थॉट असतात जास्तीत जास्त. ग्रेटेस्ट मिरेकल काय? बिहेवियरल ट्रान्सफॉर्मेशन. पुनर्जन्म, स्वतःच
आचरण बदलणं याच्यापेक्षा मोठा चमत्कार नाही आहे. आधी कसं होतं आणि आता कसं आहे, ते द्वेज झालं, त्याला द्वेज म्हणतात. ते थोडक्यात म्हणजे देवता तर आहेतच पूजा, पण आपल्या समोर जर असं कोणी उदाहरण दिसेल की अरे इतका बदल झालाय, इतके प्यायचे, इतकं असं होतं ना, आता बापरे बाप सगळं देऊन टाकलं सगळे, तर ते पूजनीय आहे हा कृष्ण म्हणतोय. नेव्हर माइंड आधी कसे होते, आधीच कसं होतं, हा स्वतः याचं स्वतःचं आचरण तसं होतं. कर्ण कसंही असो, तरी गेला तो त्याच्याकडे युद्धाच्या आदल्या रात्री. भीष्मानी कसंही त्यांच्याकडून लढणार असला तरी त्यांच्याशी त्यांना शेवटच्या क्षणी दर्शनाला गेला. राम रावणाला रात्री पण निरोप पाठवला, बाबा उद्याचा शेवटचाही दिवस असू शकतो किंवा तुझ्या हातात आहे. मला तुझं राज्यही नको आहे, तुझा सन्मान नको आहे, तुझी मानहानी नको, काही नको आहे. आदराने संपूर्ण राजकीय रिगालिया, एक महाराणी सम्राज्ञीचा जसा सत्कार होतो, ऑनरिंग, त्याचं सर्वात उच्च हायेस्ट रिगार्ड मध्ये धरलेली सीता, हा निरोप पाठवला रामाने रामायणात असलं तर, की हायेस्ट एक सम्राज्ञीच्या नादाने जर तू सीतेला परत पाठवणार असशील, पाठवू शकला, पाठवला तर मी तिला घेऊन इथून निघून जाईल ताबडतोब. तुझे सैनिक नाही म्हणणार, तू नाही म्हणणार, युद्ध नाही म्हणणार, काही हा नाही, तू तुझ्या आरामात राज्य कर, तुझी सोन्याची लंका, तुझी लंका. हम्म. याच्या आधीच इतकं सगळं विचार नाही केला, सोडून दिला. सो कारण ते जर द्वेज रिफॉर्म वाला तयार असेल तर, ट्रान्सफॉर्म झाला असेल तर, हं, तर ते द्वेज शब्द जो आहे जास्त करून ब्राह्मणांना म्हटल्या जातं, समजल्या जातं, कारण मुंज सगळ्यात जास्त नियमाने त्यांची होते. मुंज झाल्यावर अपेक्षा असते ती की गायत्री मंत्र मनात आला आहे, ओम भूर्भुवः स्वहा तत्सवितुर्वरेण्यम, की हा सूर्य मंत्र आहे. सूर्यप्रकाश, सूर्य उगवल्यावर जसा सगळीकडे प्रकाश होतो, ज्ञानाने दिसायला लागतं, भीती दूर होते, इतरांना मदत केला जातं, सगळे कार्य नीट करू शकतो. तसा या मंत्राने माझ्या बुद्धीमध्ये भा भूर्भुवः स्वाहा तत्सवितुर, सूर्यप्रकाश, वरेण्यम सर्वश्रेष्ठ, भर्गो देवस्य धीमहि, धीम माझ्या बुद्धीमध्ये हे पक्का हो, या ज्ञानाचा जो प्रकाश झाला आहे, मुंजीने जे यांनी जे सगळं सांगितलं, आता माझं जीवन पुढे प्रकाशमान हो. ते जास्त करून ब्राह्मणात म्हणून असं प्रचलित झालं की ब्राह्मण म्हणजे द्वेष. तसा नाही आहे, ब्राह्मण नाही, शास्त्रांमध्येच क्षत्रिय आणि वैश्यांनाही द्वेज म्हटलंय, कारण त्यांची पण मुंज होते. पण आजच्या काळी म्हटलं तर एनी रिफॉर्म पर्सन, मग पुरुष असणं आवश्यक नाही, स्त्रियांची मुंज नाही होत, मग काय स्त्री द्वेज नाही आहे का? आहे ना, रिफॉर्म स्त्रिया किती असतात, ट्रान्सफॉर्म्ड असतात, कदाचित पुरुषांपेक्षा जास्ती श्रेष्ठ असतात, नीट निरखून पाहिलं तर. तर त्या पूजनीय आहेत, हा कृष्ण म्हणतोय. देव द्विज गुरु, अर्थात गुरु सगळ्यांनाच कळतात, दिशा देणारा. दिशा आणि गतीमधून दिशा जो देतो, गती स्वतःची स्वतःला घ्यावी लागते. इथे ह्या भगवद्गीतेच्या शेवटच्या श्लोकात संजयाने म्हणजे म्हटलं, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजय ना, तिथे जिंकणेल कोण, जिथे दोन आहेत, एक कृष्ण आणि एक अर्जुन, जिथे कृपा करणारा, दिशा दाखवणारा कृष्णाने अक्षरशः काय केलं, फक्त दिशा दाखवली ना, सारथी होता ना तो समोर, तो या दिशेने जायचा, त्या दिशेने जायचा, इकडून तिकडून दिशा दाखवणे. कारण अर्जुनाने म्हटलं, शिष्यस्ते अहम शाधिमां त्वां प्रपन्नम, दुसऱ्या अध्याय, तुझा शिष्य आहे. गुरुचं कार्य दिशा दाखवणे फक्त मुख्य. गती आपली आपल्याला धरावी लागते. म्हणजे एवढी माझ्याजवळ कपॅसिटी आहे, यातली थोडी इकडे गेली तो गती, थोडी तिकडे गेली, थोडी तिकडे गेली, थोडी तिकडे गेली, उरलेली गती मी या दिशेने देतो आहे. तर मग विशेष गती नाही मिळणार, दुर्गती होऊ शकते. सद्गती जर व्हायची असेल तर फोकस सत्याच्या दिशेने जर गती धरली तर. पण कितीही गती असली, तुफान एक्सप्रेस जरी असली, टर्बो रॉकेट्स असले,
पण दिशा जर चुकीची असली तर? म्हणून गुरुचं पहिले महत्व, माझ्या गतीचं नंतर महत्व, माझ्या गुरुने दाखवलेल्या दिशेचं पहिलं जास्ती महत्व. म्हणून गुरु माझ्यापेक्षा मोठे, म्हणून ते माझ्यासाठी पूजनीय, वंदनीय. म्हणून इथे स्वतः देव म्हणतात, देव, द्विज, गुरु, प्राज्ञ. चौथा कॅटेगरी जी आहे, जी पूजनीय. प्राज्ञ म्हणजे जे जाणते आहे, जाणता राजा, जाणकार जे आहे, समजले आहेत, समजूतदार जे आहेत. ज्ञ, ज्ञान. प्रज्ञा म्हणजे इंट्युटिव्ह आहे, वाईज पर्सन, विजडम ज्यांच्या जवळ आहे, सेजेस म्हणतो. साधू पुरुष, साधू व्यक्ती. देव, द्विज, गुरु, प्राज्ञ, पूजनम, शौचम. शौच म्हणजे स्वच्छता, शुद्धी, अंतर्बाह्य. अपवित्रो पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यस्मरेत् पुंडरीकाक्षं सभाय अंतर शुची. ते वेदांमधला मंत्र होता, इकडचा तिकडचा नाही, प्रत्यक्ष वेदातला आहे. अपवित्र असो, पवित्र असो, आतून चांगला असो, ठीक असो, बाहेरून कसं, ज्या क्षणी यस्मरेत् पुंडरीकाक्षं, हे कृष्णाचं स्मरण करते मी. पुंडरीक म्हणजे कमळ, अक्ष म्हणजे डोळे, कमळासारखे टपोरे आणि पाणीदार, मोठे आणि तरारले डोळे ज्याचे आहेत, तोच माझा प्रियकर. पुंडरीकाक्षम सबाह्य अंतर शुची, आतून बाहेरून स्वच्छ झाली मी. शुची शब्दाच्या मुळातून हे शौच. पुढे आला, मनातली शुद्धी, विचारांची शुद्धी, वाणी स्वच्छ, सुंदर, चांगले शब्दांचा उपयोग, वापर. चॉईस आहे, कारण कसं राहायचं आहे, आणि आचरणाने सशौचम आणि आर्जवम, हम्बलिंग, विनम्र, विनयशील. विद्या विनयेन शोभते, विनयशील. गणपती विद्येचं दैवत आहे. सगळ्यात मुख्य द गॉड ऑफ विजडम. त्याच्यासाठी त्याचं नाव काय आहे? विनायक. आणि त्याचे जे 16 नाव नारद मुनींनी, आपण नेहमी म्हणतो गणपती विनायक, विनायक, कारण तो विनयशील आहे. तर ते आर्जव, हमलिंग. अर्जुनाच्या नावाचा फोड करताना मी समजून सांगितलं, अर्जुना हे आहे राजा, प्रिन्स आहे, राजसिक गुणात जन्मलेला आहे, पण अर्जुन आहे. प्रामुख्य राजसिकतेचं नाही, सात्विक स्वभावाचा आहे. पण हिंदीत हे म्हणतो अर्जी करते हैं, आपके सामने हात जोडून म्हणतो, ये अर्जी रखते हैं, ये अर्जी है. अरजी है म्हणजे माझ्या पॅशननी मी स्वतः ड्राईव्ह नाही करत आहे, तुमच्या समोर प्रार्थना आहे. हे सगळे जे भाव येतात ते आर्जव. हे हाऊ डू आय शो अप, इन अदर वर्ड्स, कोणासमोर खूप छातीतून खूप आपलं रुबाब खेचून एका शारीरिक तपाचे लक्षण सांगतो आहे कृष्ण, की नाही, humbling yourselves, like making it obvious, clear, you are the superior one. आपल्या दोघांमध्ये you are better dressed, you are better looking, you are tip top, I am not. देव, द्विज, गुरु, प्राज्ञ, पूजनम, शौचम, आर्जवम, ब्रह्मचार्यम. जिचं आचरण ती ब्रह्मचारिणी. ब्रह्म म्हणजे सर्व खलविदम ब्रह्म, उपनिषदातलं महावाक्यांपैकी एक. 3 प्रकारे सांगितलं जातं साक्षात्कार. एक तर अहम ब्रह्म अस्मि, अहम ब्रह्मास्मि, मीच ब्रह्म आहे, हे गुरु म्हणतो. मग शिष्याला म्हणतो की बघ, आणि तत् त्वम असि, तूही तेच आहेस. नचिकेता, यमराज, तुमचा असो, कठोपनिषद असो, किंवा अजून निरनिराळे उपनिषदांमध्ये तर गुरु शिष्य संवादात एक अहम ब्रह्मास्मी, तत्त्वमसी. आणि मग म्हणतात की अरे, नुसतं मीच आणि तूच नाही, सर्व खलु इदं ब्रह्म, इदं सर्व खलु इदं ब्रह्म.
इथे जे काही आहे ते सगळं ब्रह्मच आहे. साध्या भाषेत जे आपण म्हणतो गॉड इज एव्हरीथिंग अँड एव्हरीथिंग इज गॉड. किंवा कृष्णाने मगाशी उल्लेख केलेला 7व्या अध्यायातला श्लोक वासुदेव सर्वम. त्याच अध्यायात म्हणतो ज्ञान विज्ञान युगात मत्तः परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय मयि सर्वम इदम प्रोक्तम सूत्रे मणिगणा एव. हे माझ्याशिवाय ते दुसरं काहीच नाही, हे माझ्यानेच सगळं भरलेलं आहे. ओत प्रोत प्रोक्तम वाहून राहिलाय. कृष्ण इज फ्लडिंग इन अँड आउट अँड अराउंड मी. ज्याचा अनुभव करायचा आहे तो. सो हे लक्षात घेऊन ज्यांचं आचरण असतं आचार्य ब्रह्मचर्य, ते ब्रह्मचर्यम अहिंसा. सगळ्यांनाच माहिती आहे सगळे तोच आहे. सगळे जर मीच आहे किंवा सगळे जर तूच आहे, या तीनपैकी जे कुठलं अहम ब्रह्मास्मी किंवा तत्वमसी किंवा सर्व खलविदम ब्रह्म, कुठल्याही भावनेने, तर मग कशाची हिंसा, कोणावर चिडचिड, कोणावर तडताड, कोणाला मारू, कोणाचं चोरू, कोणावर जळू, कोणाचं घेण्याचा प्रयत्न करू. ती अहिंसा ब्रह्मचर्याम अहिंसाम च म्हणजे अँड हे जे असले शारीरम तप उच्चते. उच्चते म्हणजे म्हटल्या जातं इज सेड टू बी काय शारीरिक तप. दॅट इज द ऑस्टेरिटी ऑफ द फिजिक फॉर्म, फिजिकल फॉर्म. देव द्विज गुरु प्राग्य पूजनम शौचम आर्जवम ब्रह्मचर्यम अहिंसाम च शारीरम तपमुच्यते. आता तुम्हाला कदाचित कळलं की हे 3-4 श्लोक म्हणजे सगळ्यात आवडते काय, किती किती धुरंधर, किती सुरेख आहेत. दुसरा एकापेक्षा एक आहे, याच्यापेक्षा अजून बिल्ड होणारा पुढचा नेक्स्ट श्लोक. वाजले किती आहेत, वेळ आहे ना आपल्याला? ठीक आहे, हो नक्की. अनुद्वेगकरम वाक्यम. सुंदर 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 अति सुंदर श्लोक. बोलण्याबद्दल सांगितलंय वाणीचं. सत्यम प्रियहितम चयत अनुद्वेगकरम वाक्यम. वाक म्हणजे वाणी, जिव्हा. हे जे काय होतं त्याला वाक्य म्हणतो. म्हणजे लँग्वेज कशी असायला हवी, माझी भाषा, शब्द, टोन, व्हॉल्यूम सगळंच. इथून जे काय निघतं ते, बाहेर जे निघतं ते, आत जे जातं ते ग्रहण. मागच्या सत्रात बहुतेक मला वाटतं मी म्हटलं, तर मला आठवत नाही या होतं की हिंदीमध्ये होतं की इंग्लिशमध्ये होतं. 3 झाले ते मागच्या वेळेस. जिभेला का सगळ्यात महत्वाचं इंद्रिय म्हटलं जातं? त्यांनी 2 कार्य होतात हे तर सगळ्यांना माहिती आहे, सगळे बोलतात याच्याबद्दल. कोणती 2 कार्य होतात? बोलल्या जातं, खाल्ल्या जातं, हे सगळ्यांना माहिती आहे, सगळेच बोलतात. पण वेट, थोडं अजून सूक्ष्मतेने विचार कर. आत जे घेतल्या जातं ज्याला ग्रहण म्हणतात ते बाहेरून आत आलं आहे. बोलल्या जे जातं ते आतून बाहेर जात आहे. याकडे लक्ष दिलं का? ना, खाणं जे आहे, ग्रहण करणं जे आहे ते बाहेरून आत येत आहे. मसाला सात्विक राजसिक तामसिक. आत बोलल्या जे जाते शब्दात ते आतून येतात आहे. मनातले विचारच उच्चार म्हणून बाहेर निघतात आहे. तर जसं मी बाहेर निगराणी ठेवते आहे की तोंडात काय घालून राहिली आहे, सात्विक आहे की राजसिक आहे की तामसिक आहे, तसाच मी माझ्या मनावर निगराणी ठेवायला हवी. बाबा तू काय बोलतो आहेस, तुझ्यात मनातले विचार कसे आहेस, तसेच बाहेर निघणार आहे. हे आत बाहेर हे डबल वॉल्व आहे हा. फटाक 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 चांगलं 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 होऊ शकतं किंवा वाईट 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 होऊ शकतं. आत बाहेर आत बाहेर आत बाहेर. किंवा एकदमच फर्स्ट क्लास, सेकंड क्लास किंवा थर्ड क्लास, थर्ड क्लास, थर्ड क्लास, थर्ड क्लास, थर्ड क्लास आत आलं, थर्ड क्लास बाहेर गेलं, असं होऊ शकतं. तर हे याला मला आय डोंट रिमेंबर, मला वाटतं इंग्लिश सत्रात त्याला वालीची उपमा दिली होती. जिव्हा म्हणजे वाली, वाली वाली, तो जो सुग्रीवाचा भाऊ. हे रामाला इथं सावधान राहून राहावं लागलं. सुग्रीवापेक्षा एक केसाभराची वालीची ताकद जास्ती नव्हती.
सुग्रीव काही कमी बलशाली नव्हता. जेवढं सुग्रीवाचं बल, कदाचित सुग्रीव जास्ती बलशाली असणार. वाली काही त्याच्यापेक्षा बलशाली, पण कधीच नाही हरवू शकला सुग्रीव वालीला. कारण माहितच आहे तुम्हाला, त्याचं स्वतःच तर आहे, पण हे समोरच्याचं जे आहे त्याचा अर्ध मिळेल. म्हणजे काय, थोडक्यात त्याची पॉवर डबल होईल. तर वाली सारखा डेंजरस वानर नव्हता, मग खतरनाक. इतर वानरांपेक्षा सगळ्यात खतरनाक तो. कारण त्याची पॉवर डबल होती, कारण स्वतःचंही आणि दुसऱ्याचंही त्याला मिळून जातं. तशी ही जेव्हा वाली आहे, त्याला देवही घाबरून झाडाच्या मागे लपून त्याला हँडल करावं लागलं. तसं हे जेव्हा ते आत्माही कदाचित सरकत असेल तिच्या समोर, जीव एवढे आतूनही गडबड करू शकतो, बाहेर नाही. बस म्हणून त्याच्यावर नियंत्रण ठेवायला म्हणजे म्हणून ते प्रभुपाद म्हणायचे त्या हरे कृष्णांच्या शास्त्रांमध्ये आहे की ज्याचं जिभेवर नियंत्रण नियंत्रण झालं ते बाकीच्या इंद्रियांवर नियंत्रण सोपं आहे. कारण एवढं जरी झालं, मी बोलण्यावर खूप नियंत्रण ठेवलं, बोलण्यावर खूप नियंत्रण ठेवलं, पण ते बाहेरून आत येण्याने कापू शकते. म्हणजे अन्नावर, ते अन्न बिलकुल आता सगळं सात्विकच खातो मी, बिलकुल. हे अर्धच काम झालं. ते बोलतो कसा त्याने खटकन पाय कापू शकताय. म्हणून इथे हे बोलण्याबद्दलच आहे. अनुद हं? वाङ्मय, वाक म्हणजे वाणी, वाङ्मय तप, वाणीद्वारे केल्या जिभेने, वाणीपेक्षा जिभेनी द्वारे केलेला तप, याचं वर्णन आहे. कसं पहिला शब्द किती सुंदर आहे बा, अन उद्वेग करम वाक्यम. असं बोल राजा, कृष्ण म्हणतोय. भाषा समजून सांगताय, बेटी याने उद्वेग न हो. अनएजिटेटिंग, संताप रहित. संताप नको, गरमी नको, गरम न हो. कोण कोणीच, ज्याच्या कानावर पडते ते नाही आणि ज्याच्या तोंडातून निघते ती पण नाही. अन उद्वेग वाणी ऐसी बोलिए, मनवा शीतल होय. हरण को शीतल करे, आपही शीतल होय. दुसऱ्यांनाही थंड थंड करणारा मन, स्वतःचंही मन. इनफॅक्ट स्वतः थंड असेल तर दुसऱ्याला बर्फ थंड केव्हा करू शकता? स्वतः थंड असेल तर. बर्फाला पहिली शर्यत काय आहे? बाबा तू कोल्डेस्ट आहे की नाही, तर मग तुझा खडा पडून कधी सरबतात टाकलं तर ते थंड होईल, तोंडात टाकलं तर ते थंड होईल, हातात धरलं तर ते थंड होईल, आणि मस्करी करायला शर्टमध्ये टाकलं तर ते थंड होईल, त्याच्यावर पिशवी ठेवली तर ती थंड होईल, त्याच्यावर बसून गेलं तर बोर्ड थंड होईल, जे ठेवलं ते थंड होईल. पण मेक शुअर बाबा, राजा एवढं दगड तर नाही, थंड आहेस ना तू, तरच तू थंड करू शकशील. नाही तर नाही शक्य आहे. म्हणून स्वतः थंड असेल तर दुसऱ्याला थंड केला जाईल. तर म्हणून हे जे कार्य आहे, अनउद्वेग करम वाक्यम. मी जर ॲजिटेटेड नसलो तरच माझ्यातून असे शब्द, नाही तर तेवढं जबरदस्ती अट्टहासाने कसं तरी करून प्लॅस्टिकचं स्माईल करून हो जसं बोलताल ठीक आहे, पण ते 1-2 मिनिटात लक्षात येईल काहीतरी दुसरं भस्कन निघेल, एकदम आग ज्वालामुखी निघेल. किंवा तसंही दुसऱ्या मनाच्या लक्षात येईल समोरचे की हे तर स्टिकर लेबल लावून राहिले, नुसतं काही ऍक्च्युअल वास्तविक हे ते चिंतक नाही आहेत काही. हं? तर अन उद्वेग, उद म्हणजे वर उठणार, धावणार, उड्या मारणार. अन उद्वेग करम वाक्यम सत्यम. अत्यंत प्रयत्न करून सत्याच्या जेवढं जवळच बोलल्या जाऊ शकेल, जर सत्य संभव नसेल सांगणं तर नरोवा कुंजरोवा. अश्वत्थामा मारला गेला गुरुदेव नक्की. मला माहिती आहे अश्वत्थामा नावाचा हत्ती पण आहे आणि पुरुष पण आहे, पण नरोवा कुंजरोवा, अश्वत्थामा मारला गेला. अरे हा युधिष्ठिर तर कधी खोटं बोलत नाही. युधिष्ठिर तर धुरंधर आहे, म्हणजे बहुतेक हा मला जर सांगतोय माझ्या पण येण्याचं प्रयोजन काय आहे? माझा तर हत्ती नाही, असं द्रोणाचे विचार, द्रोणाचार्याचे. माझं तर काही हत्ती नाही आहे. अश्वत्थामा नावाचा मी तर हत्तीच्या वर सवारी नाही. मला येऊन वेगळा जर माझ्या जवळ येऊन म्हटल्या जाते आहे की अश्वत्थामाचा आनंद आला, तर मग आय एम शुअर माझ्या मुलाबद्दलच बोलतोय. हम्म. सत्य आहे, सत्य होतं की नव्हतं,
तर होतही म्हटलं जाऊ शकते, कारण अश्वत्थामाचा वधही झाला होता. नव्हतंही म्हटलं जाऊ शकते, कारण हत्तीने खरं या बाबतीत हत्तीचाही झाला होता. भीमाने हत्तीचा वध केला होता, खोटं न व्हावं म्हणून. अश्वत्थामा नावाच्या हत्तीचंही हनन झालं होतं. तर शक्य आहे इथे स्पष्ट हे मी स्वतःच त्याच्यावर थोडासा तिखट मीठ लावला, पण ओरिजिनल त्यांना शब्द सत्य आहे बस. तिखट मीठ लावून नाही या कृष्णाने ठेवलेला. सो अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रिय. गोड थोडं बरं वाटेल मनाला, सुकून देणारा. एकदम सत्य, खूप कटू सत्य. कसल्याही प्रकारे खूप अट्टहासाने तस नाही, जिद्दीने नाही नाही नाही, त्याच्यात केल्या जाऊ शकत. ही कला आहे, स्किल आहे, हे टॅलेंट आहे, हे गिफ्ट असतेच, पण टॅलेंट हे डेव्हलपही केलं जाऊ शकतं, ट्रेनिंगही केल्या जाऊ शकते. याच्याबद्दल विचार जर केला तर हे जे कम्युनिकेशन स्किल म्हणतो, एवढाले क्लासेस, एवढाला पैसा खर्च करून ते विचार केला तर बऱ्याच प्रमाणात शिकतं. हे हेतम, हेतकारक आहे का, हे 4 परीक्षा बोलतोय त्याच्याबद्दल. हे सत्य आहे का, प्रिय आहे का, हितकारक आहे का, आणि अनुद्वेगकर आहे का. हे 4 फिल्टर लावायला हवे तोंडातून शब्द निघायच्या आधी. मी उत्तेजित करणार तर नाही बोलत आहे, यांनी अजून भडकणार तर नाही, अजून यांच्या मनात बदलायची भावना तर नाही येणार, अजून असं तर नाही होणार की इसको तो ये तो बस खतम, याच्या पलीकडे काही नाही होऊ शकत म्हणून. आणि सत्य आहे ना की मी एकदमच चापलुसी करून दुसरं काहीतरी बोलून राहिलो. हितकार खरंच यांचं हित आहे ना, नक्की. आणि प्रिय, जितकं त्यातल्या त्यात प्रिय होईल, पॅलेटेबल, ज्याला त्यातल्या त्यात घेतल्या जाईल अशी गोळी देतो आहे ना. अशा प्रकारे गोळी तीच असायला हवी, पण कशा प्रकारे देतो आहे. गोळी नाही बदलायची आहे, गोळी सत्याचीच, पण घेताना कशा उघडून येतली कडू कॅप्सूल की पावडर सहित नुसते टॅबलेट बनवून देऊ, की कॅप्सूल पाण्यासोबत गिळू, की पाणी नको तसंच गिळू, इंजेक्शन देऊ. औषध नाही बदलायला सांगितलं त्यांनी, कशा प्रकारे द्यायचं. अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रियहितं च यत् स्वाध्याय अभ्यासनम च एव. स्व अध्याय, स्वाध्याय, अध्यास, अध्ययन, ध्यास म्हणजे सतत सतत जाऊन स्पर्श करणं, त्याच्या जवळ असणं, त्याला ध्यास म्हणतो आपण. आणि ते एकदा थोडं थोडं व्हायला लागलं की अध्यास झाला त्याचा. आणि स्वचा अध्याय, आपल्या ओरिजिनल नेचरचा, स्वतःबद्दलचा, म्हणजे कॉन्टेम्प्लेटिव्ह, रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग, विचारशील, मननशील, ते स्वाध्याय अभ्यासनम, अभ्यास करून, वाचून बोलून, च एव, स्वाध्याय आणि अभ्यास. अभ्यास वाङ्मयम तप उच्यते, वाणीचा म्हणजे कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंटसाठी केला आहे. नुसतंच विचार करून जसं नाही, पण याच्यासाठी ट्रेनिंग म्हटलं आहे. स्वाध्याय करायला, अभ्यास करायला, वाङ्मय तप, वाणीचं तप जर करायचं असेल तर आय नीड टू कंटिन्यू टू इम्प्रूव्ह माय सेल्फ. म्हणजे सतत प्रोग्रेस होत गेला पाहिजे, क्युम्युलेटिव्हली इव्हॉल्व झालं पाहिजे. हे कृष्णाने म्हटलेलं आहे. ते अभ्यास करायला म्हटलं, अक्षरशः लिटरली शब्द म्हटलं अभ्यासनम, जेव्हा स्टडी. जसं मी कान्हाला म्हणतो की तुझी बाबा व्होकॅब्युलरी इम्प्रूव्ह कर, असं काही वाच ज्याने तुझं सेल्फ इम्प्रूव्हमेंट होईल. कसं बोलतो, काय शब्द कुठले तुझ्या रेपर्टोअरमध्ये आहे ते होईल. तो अभ्यास आहे, वाणीचा अभ्यास आहे, हे गीता संमत आहे. आणि तिसरा, 3 पैकी 3 ऑफ 3 मन. म्हणजे अजून 1, 10 आणि 100, जसे याच्यावर अजून अजून 10 पट आहेत, तसे हे 3 एकापेक्षा एक. तर 1 झालं शरीराचं तप, 10 झालंय वाणीचं तप, आता 100 परत गुणेला मनाचं तप. सगळ्यात इफेक्टिव्ह, वाणीच्या तपापेक्षाही, शरीराच्या तपापेक्षाही इनफॅक्ट इतकं इफेक्टिव्ह की हे जर तप झालं तर आपोआपच वाणीचंही तप तसंच निघेल आणि शरीराचं तप लाईनीत होईल. कसं? मन प्रसाद सौम्यत्वं, मौनम आत्मविनिग्रह,
भाव संशुद्धिर इत्येता तपो मानस उच्यते. म्हणलं ना, म्हणजे सगळ्यात आवडता श्लोक या अध्यायातला. मन प्रसन्न जर असेल, प्रसाद प्रसन्नतेतून येतं. प्रसीदती, प्रसन्न हो. प्रसीद देवेश जगन्निवास 11व्या अध्यायात ऐकलं होतं. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचति न कांक्षति समम सर्वेषु भूतेषु मदभक्तिं लभते पराम. 18व्या अध्यायात मोक्ष संन्यास शेवटी सांगतात. सुट्टी जेव्हा होते तिची आता मुक्ती. प्रसन्न चित्त होशील. प्रसन्न चेतसो ह्याश बुद्धिर्पर्यवतिष्ठते. दुसऱ्या अध्याय सुरुवातीलाही सांगितलं होतं आहे त्या शब्दाबद्दल. सांख्य योगात ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती. तर आणि त्या दुसऱ्या अध्यायात सांगितलं तर प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवितिष्ठते. हा शब्द अनेकदा येतो. जेव्हा जेव्हा येतो तेव्हा एकदम छक्का जसा मारला जातो. सिक्स आउट होम रन अमेरिकेत म्हणतात त्याला, की बाहेर फील्डच्या जेव्हा जेव्हा हा शब्द आलाय तर एकदम हायेस्ट डिग्री त्याच्यावरती इथे आलाय. मन प्रसाद. मनच जर प्रसन्न असेल बाबा, आतूनच जर प्रसन्न असेल, मस्त फर्स्ट क्लास ज्याला म्हणतो ते बिंदास असेल तेव्हाच प्रसन्न होईल. म्हणून तो मंत्र आहे गीता येतात, बिंदास फर्स्ट क्लास बिंदास. त्याचे जीवन जगल्या जाऊ शकतात. मनच जर प्रसन्न चित्त असेल तर सौम्य तर आपोआप राहील. कोणाला इम्प्रेस करण्याची इच्छा नाही राहणार. कोणाबद्दल काही द्वैरभाव द्वेष भावना नाही राहणार. कोणाकडून काही नको राहणार, कारण ओत प्रोत भरला वाहून राहिला, द्यावं लागेल, ठेवायला जागा नाही होणार. प्रसन्न चेतसो ह्याश. चेतना तुझी चैतन्यच व्हायला लागेल प्रसन्नतेने. लवलव असं पूर्ण डबवलं पाण्यात आणि बाहेर काढला तर काय होतंय, टप 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 थेंब. अरे इथे नको आणू, इकडे नको आणू, काय ओलं होईल, ओलं काय होईल, पाणी नाही टाकत आहे. नाही नाही, पण ते ओलं डबवलेलं आणून आला तो. तसं इमर्स्ड इन जॉय, इनर जॉय, लथपथ भरलेला. हं? तर म्हणा प्रसाद सौम्यतम. हे कशा सौम्यातून शांततेत. अन्यथा दुसऱ्या अध्यायात त्यांनी म्हणलं अशांतस्य कुतः सुखम न च अभावस्य शांतिर न च. जे इमोशनल, ज्यांना सेंटिमेंट नाही, इमोशन्स नाही, जे समजू नाही शकत दुसऱ्याचा, त्याला शांती नाही प्राप्त होऊ शकत. फक्त प्रश्न एकतर किंवा मिसइन्फॉर्म्ड, स्वतःच काहीतरी तर्क लावून कन्क्लुजन करून बसले, ते खोरकी असतात. विक्षिप्त स्वभाव असतो. मनाला ज्ञान तोंड उघडून बोलतील खूप, पण खूप चिडचिडा स्वभाव किंवा खूपच घोमा स्वभाव किंवा खूपच नुसतं आपल्यात आतल्या गाठीचा स्वभाव नेसेसरली शांत नाही आहे. हे कृष्ण म्हणतो आहे दुसऱ्या अध्यायात सांख्ययोगातला श्लोक आहे. न च अभावस्य शांतीही. भावना जर नसेल, भावना प्रधान स्वभाव जर नसेल, ते इमोशन्सला गाडायला, दाबायला, मारायला बेकार नाही म्हटलंय. इमोशनल स्वभावाला भक्ती तिथून येते. भावो ही भक्ती. नारद मुनी म्हणतात नारद भक्ती सूत्रात, इमोशननीच तर भक्ती गद्या. भावनाच नाही तर भक्ती कशी करशील? चिपक्षण कसा ग्लू कोरडा झाला असं ड्राय. दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण. डिंक ग्लू कोरडा जर झाला असेल त्यांनी चिपकणार कसा आहे? अरे इथं कंपोजिशन तर सगळं आहे. लॅबमध्ये जाऊन जर पाहिला, खूप एनालाइज केला, अरे ये तो ग्लू है, इसमें सब वही है. हाँ एक नहीं है, लेकिन पानी गीला नहीं है, ओला नाही आहे. बाकी सगळं ग्लू मध्ये पाण्याचं कंपोजिशन नाही आहे. नाही पण मिक्स करावं लागतंय. ग्लूला जर अनालाइज केलं तर त्याच्यात काही पाण्याचा संबंध नाही आहे. ते मिक्स करावं लागतं पाण्यासोबत, मग ते थोडंसं चिपकण्याची त्याची पाण्याचा जो स्वभाव आहे, विनम्र आहे,
वाहण्याचा आहे, सोडतं घेण्याचा आहे, मध्ये दगड आला तर बाजूने वाहून जाण्याचा स्वभाव आहे, खाली जाण्याचा स्वभाव आहे, पाण्याचा खाली राहण्याचा स्वभाव आहे. आपला सर्वत्र जो सागर आहे त्याच्यापर्यंत एवढे काबाड कष्ट सहन करत, जे दगड रखडत जाऊन धडपडत तिथे जाण्याचा जो स्वभाव आहे, जलाचा द्रवीभूत होण्याचा, मेल्ट होण्याचा, हंबल राहण्याचा, तो जोपर्यंत नाही ते दगडच राहील. हा याने काही चिपकणार नाही. आणि ज्ञानी तर झालं पण दगड राहिले. कोरडे पाषाण, पाषाण म्हणजे काय? दगड, ड्राय. म्हणून तो कृष्ण म्हणतो, म्हणजे स्वतःच्या डोळ्यातही पाणी येत होतं, रामाच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे, कृष्णाच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे. मन दुखतं. परम योगीची परिभाषा जी केली आहे, सर्वोच्च योगीची परिभाषा 6व्या अध्यायात 32व्या श्लोकात आत्मसंयोगात येतात, जे आत्म उपमेन सर्वत्र समम पश्यति यो अर्जुन सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमो मतः. की दुसऱ्याचं दुःख स्वतःचं दुःख समजणारा, दुसऱ्याचं सुख स्वतःचं सुख आत्म उपमेन सर्वत्र. सुखम वा यदि वा दुःखम, एक कोरडा पाषाण, आपला योग मिल गया, मेरे को भगवान का दर्शन हो गया, सब समझ गया, अभी गधे हो तुम, सब बेकार हो गए, ऐसा नहीं, वैसा वैसा नहीं, ऐसा नहीं. अरे बाबा, जो जिथे आहे, जी जिथे आहे त्यांना तिथे पोहोचून गीता स्वतः तशी आहे. कृष्ण स्वतः तसा होता, राम स्वतः तसा होता. जटायूला नाही म्हटलं इथे इधर आ, मी तुम्हाला देतो, मुक्ती देतो, तुमचे तर्पण करतो. स्वतः गेला जटायूपर्यंत. अरे प्राणी पक्षी आहे, गिधड आहे, तिथपर्यंत पोहोचला. रावणाच्या उद्धारासाठी स्वतः पोहोचला तिथे. शबरी कुठे आहे? शबरी कुठे आहे? शबरी कुठे राहते माहिती आहे का? पंपा सरोवर आलं, हम्पी क्षेत्र आलं, शबरी कुठे राहते? स्वतः बोलला, काठे सहन करत, भक्ताणीपर्यंत. प्रभू एवढं सर्वोच्च उदाहरण, त्याचं जीर्ण, त्या मंदिराचा जीर्णोद्धार व्हायलाच हवा. त्या रामनामाचा सगळीकडे गर्जना व्हायलाच हवी. त्या अयोध्येत पुन्हा राम परत यायलाच हवे. आलेच, होऊनच राहिला. कालाय तस्मै नमः. ते हे भावना प्रधान स्त्री रूपात आहात तुम्ही, स्वतःचं महत्व समजा. म्हणजे कृष्णाने सांगितलेलं, हे पुरुष हृदय कठोर, विशेष नाही, यात भावना जर नसेल तर. तर इथेही म्हटलं सौम्यत्व, तरच मृदुता, कोमलता, सॉफ्ट हार्टेड, सॉफ्ट स्पोकन, softer side, feminine, in other words, femininity. मन प्रसाद सौम्यत्व, कठोरता जी आहे ती मॅस्क्युलिनिटी असते, सौम्यत्व जे असतं फेमिनिनिटी असते. इथे तर त्यांनी ते आवश्यक म्हटलंय तपासाठी, मनाच्या तपासाठी. कठोर व्रत पुरुष करू शकतो. माझ्या ऐकण्यात नाही आहे, वाचण्यात स्त्रीने कठोर तप केलेलं आहे. इथे तर सौम्यत्व म्हटलंय कृष्णाने. पुढे 18व्या अध्यायात म्हणतो की 18व्या अध्यायात म्हटलं, 11व्या अध्यायाच्या शेवटी म्हटलं विष्णू तपाने नाही मिळत मी असा. असे कठोर व्रताने तपाने नाही प्राप्त होत. बस बंद केलं दार ना. आणि ते मन सौम्यत्व, म्हणून यशोदेचा पुत्र झाला, देवकीचा पुत्र झाला, कौशल्याचा पुत्र झाला, काही बद्दल भावनाने झाले, मंथरेला रागवला नाही. स्त्रियांसाठी विशेष भाव, सीतेसाठी धडपडत गेला आणण्यासाठी ना, द्रौपदीसाठी धावून आला, जेवत असताना जेवण सोडून आला. उल्लेख आहे. जसा तसा तळाक करून. ह्या कोण होत्या? सगळ्या स्त्रिया होत्या. ममत्वाचं, सौम्यतेचं, फेमिनिटीचं रक्षण व्हायला हवसाठी, उत्तरेच्या गर्भाच्या रक्षणासाठी सुदर्शन पाठवला. उत्तरात स्त्री होती आणि पुरुष होते, त्यामुळे उठा धनुष लगाने से नकार द्यायची, गर्दन काप. एवढं तर भीष्मासारखा भक्त होता, कर्णासारखा दानी होता.
आणि कृपासारखा कृपाचार्य आणि द्रोणाचार्य सर्वोच्च ब्राह्मण होते. ब्राह्मण आहे, भक्त आहे, दानी आहे, तपी आहे, ओढ उडा आहे, गर्दन काठ, आणि ते धडकन धावून येऊन राहिला. त्यासाठी विचार करण्यायोग्य आहे ही गोष्ट. सौम्यतेच्या रक्षणासाठी तर अभिमान व्हायला हवा. स्त्री रूपात आले असते तर धन्यवाद असायला हवे. ॲज अ सॉफ्टर राऊट मला दगड, पृथ्वी तत्व आणि जलतत्व यातलं श्रेष्ठ जलतत्व आहे. पाहू शकता ते पृथ्वी जिथे आहे तिथे बसलं राहते पृथ्वी तत्व जे आहे सॉलिडिटी आहे ते. तर पुरुष हृदय पाषाण हृदय पृथ्वी तत्व प्रधान आहे. स्त्री हृदय मातृ हृदय जल तत्व प्रधान आहे, म्हणून लवकर द्रवित होतं. शत्रूसाठी पण लवकर क्षमा भाव येते. ठीक आहे म्हटलं जाते, जाऊ दे म्हणते स्त्री. पुरुष हाडून बस, जाऊ दे नाही ती मान कापल्याशिवाय नाही सोडणार. सोडतं घेण्याची. म्हणून संभावना जास्ती आहे एकत्वाची, एकतेची. शेवटी ब्रह्मज्ञान एकतेमध्ये आहे. सिंग्युलॅरिटी, एक बघू शकण्यामध्ये आहे. कुठलंच युद्ध, जसं माधवी म्हणते नेहमी, कुठलंच युद्ध स्त्रीने नाही सुरू केलं. काय कमाल आहे, आश्चर्य आहे, विचार करण्याला योग्य आहे. असं कसं आहे आजपर्यंत एकही युद्ध स्त्रीने नाही सुरू केला. सगळे सगळे युद्ध पुरुषांनी. कारण सौम्य नाही, कठोर आहे. इथे तिने म्हटलं सौम्यत्व मन प्रसार सौम्यत्व मौनम. मौन सगळ्यांनाच माहिती आहे. नियंत्रण हे पुष्कदा बोलून झालाय, म्हणून आज कमी बोलतो या विषयावर. कारण विषयच मौनाचा आहे की मौन फक्त वाणीचं नाही. इथे मनाचं तप सांगतं. मनावर मन मौन अवस्थेत असायला हवा. इंद्रिय मौन अवस्थेत असायला असू शकतात. वाणी मौन अवस्थेत असू शकते. परिग्रह म्हणजे जमा करण्याची वृत्ती मौन मध्ये असू शकते, म्हणजे बंद करण्याची. तर निरनिराळ्या प्रकारचं मौन सुद्धा. थोडक्यात त्यांनीच सांगितलं आत्मविनिग्रह, स्वतःवर नियंत्रण. स्वतःद्वारे जे काही कार्य केलं जात असेल, बोलल्या जात असेल, दिल्या जात असेल, घेतल्या जात असेल, खाल्ल्या जात असेल, सगळ्यावर नियंत्रण, निग्रह, कंट्रोल, रेग्युलेटिंग. गॅस जेव्हा पेटवतो तर फक्त हायवर नाही होत. एवढं डायला त्याला पूर्ण गोल फिरवून जितकी पाहिजे तितकी फ्लेम केल्या जाऊ शकते. तर ती सुगृहिणी कधी एकदम हायवर ठेवते, कधी एकदम लोवर ठेवते, कधी मीडियमवर ठेवते, कधी मीडियम हायवर ठेवते, कधी मीडियम लोवर ठेवते. जी पाकशास्त्रामध्ये निपुण आहे, टॅलेंटेड शेफ माधवी सारखी, तर हे वेगळ्या वेगळ्या फ्लेमवर कसं ठेवलं जातं. त्याला रेग्युलेटर म्हणतो आपण. नॉबला गॅसचा रेग्युलर सिलेंडरवर जे लावतो त्यालाही वॉल्व असतो. तिथून किती गॅस निघेल याच्याबद्दल ते तर हायवर लावून ठेवते बस एकच. पण इकडे दुसरं रेग्युलेटर लावलाय, मॉडरेटर. रेग्युलेटर आणि मॉडरेटर असायला हवा की कशा प्रकारे किती उच्चार करायला हवा, किती जमा करायला हवा, किती खायला हवा, किती बोलवायला हवा, किती द्यायला हवा, किती जायला हवं, किती. हे आत्मविनिग्रह आपल्या हातात आहे. ते नियंत्रण, तो नाब, तो कंट्रोल. मौनम आत्मविनिग्रह. हे सगळं तेव्हा शक्य आहे जेव्हा दुसऱ्या वेळी म्हणतो भाव संशुद्धीर. आतल्या भावना, इंटेन्शन, उद्देश शुद्ध नाही, नुसतं म्हटलंय समशुद्ध, एकदम स्वच्छ भावना जर मनात असतील सर्वांच्या प्रती, अहम ब्रह्मास्मी भावनेनी किंवा तत्त्वमसी भावनेनी किंवा इदम सर्व खलु ब्रह्म सर्वम खलु इदम ब्रह्म भावनेनी, हे सगळं एकच आहे रे शेवटी. इन द एंड इट्स ऑल वन. शुद्धी जर असली चांगल्या प्रकारे, समशुद्धी इन गुड टाइम्स अँड बॅड टाइम्स, आपल्यांसोबत आणि दुसऱ्यांसोबत, जर नुकसान होत असताना किंवा फायदा होत असताना समत्व ठेवून जी शुद्धी राहील, सेम एव्हर द सेम, अशी भावना जेव्हा आहे मनात. म्हणून भावना आवश्यक म्हटलं आहे, पण इथे पुन्हा शब्द आला तो भाव संशुद्धी. कारण जे म्हणतात भावना नाही आहे, भावनांची आवश्यकता नाही आहे, ती तेही त्या भावनेतूनच आलाय. ते म्हणते असा कुठला पुत्र आहे बाबा, व्यक्तीची आईतून नाही जाणार, त्याची आई नाही, असा कोणता राजा होता
असा कोणता महारथी होता, दानी होता, तपी होता, ज्याची आई नव्हती, जन्म आईपासून नाही झाला, आई आहे तेव्हा त्याच्यानंतर तसंच कितीही उत्तुंग, कितीही वरती असेल पण त्याची भावनेतूनच निर्माण झाली तो स्वभाव ओरिजिनल. भावनेलाच बंद करून दिलं तर शक्य नाही, संभव नाही आहे. त्याला स्वीकृती आहे पण शुद्ध असायला हवी. भाव आईवर गेला म्हणतात, जसा वडिलांवर गेला, आईवर गेला. ते भावना ज्याच्या शुद्धी आहे त्याचं मन ती आईवर जाईल, वाणी आईवर जाईल, विचार आचार म्हणून निगराणी ठेवायला हवी. माझी प्युरिटी आहे की नाही इंटेन्शनची. भाव संशुद्धीर इति येत, हे असं तप मानस उच्चते, हे मनाचं तप झालं, मानसिक तप. हे 3 प्रकारचे तप सांगितले. ह्या ह्या तिन्हीची गाठ बांधणारा चौथा श्लोक 5 मिनिटात करून मग आपण ते श्लोकांचं उच्चारण करू आणि मग संपवू. 17वा श्लोक, 17वा अध्याय, 17वा श्लोक आहे. श्रद्धया परया तप्तम. हे असे तप तिन्ही, तप्तम म्हणजे हे हार्ड वर्किंग, ट्राईंग हार्ड. तप्तम म्हणजे गरम होणं. गरम केव्हा होतं, जेव्हा खूप घासल्या जातात, खूप ठोकल्या जातात. म्हणून तप म्हणजे वर्किंग हार्ड. So the one who works hard, constantly tries, सतत प्रयत्न करते ह्या सगळ्यासाठी, कसं? श्रद्धया परया, श्रद्धेने, बिलिव्हिंग इन इट, विश्वास ठेवून की नाही यातून हे बरोबर आहे, यातून मार्ग निघेल, यातूनच माझा उद्धार आहे, यातूनच माझं कल्याण आहे, मला अनुभव आहे जेव्हा जेव्हा केलाय, यावर पक्का विश्वास ठेवून. श्रद्धया परया तप्तम तपस्तत् त्रिविधम नरैहि. ह्या 3 प्रकारचे तप विधी म्हणजे प्रकारचे 3 तप नरैहि, पुरुष नाही म्हटलंय, ह्युमन काइंड है ना. नरैहि अफलाकांक्षा भिर्युक्तैहि. फळाची आकांक्षा, कांक्षा म्हणजे इच्छा, आकांक्षा, म्हणजे माझ्याजवळ मला मिळावी अशी इच्छा, आकांक्षा, आशा असलेली इच्छा. कष्ट काय, ये मला मिळावं काय, फळ. फळ म्हणजे काय, आउटकम म्हणजे रिझल्ट, म्हणजे याच्यातून जे काही निघेल याचं जे ते मला मिळावं, लोकांना खूप चांगलं वाटेल, त्याचं श्रेय मला मिळावं, लोकांना खूप आवडेल, माझी स्तुती व्हावी, लोकांना इच्छा होईल ते त्यांनी मला द्यावा, हे फळाची आकांक्षा. इथे काय म्हटलं, अफलाकांक्षा. असं नसून मनातले भाव शुद्ध तरच होऊ शकतात. अफलाकांक्षा युक्त, मिक्स्ड इन विथ अफलाकांक्षा. हे तिन्ही तप while performing are also mixed in with, मिसळलं त्यात काय, अफलाकांक्षा. फळाच्या इच्छेने नाही करत आहे, सदाच्या शुद्धीच्या इच्छेने, प्युरिफिकेटोरी तप. मला चांगलं अजून व्हायचं, अजून स्वतःला चांगलं करायचं या इच्छेने. सात्विकम परिचक्षते. चक्षते म्हणजे एक्झामिन्ड, इंटरेस्टिंग वर्ड. म्हणजे मायक्रोस्कोप खाली धरून की मॅग्निफाइंग ग्लास खाली पाहिलेला आहे. परिचक्षते, ॲज इफ ही एक्झामिन, इन्व्हेस्टिगेटेड आहे, ऑडिटेड आहे, की नुसतेच हे 3 तप करतो आहे, ठीक आहे, चांगला आहे, पण सूक्ष्म जेव्हा पाहिला, मॅग्निफाइंग ग्लास कुठे लावला, मायक्रोस्कोप कुठे लावला, परिचक्षते का म्हटलंय, किती टेक्निकल आहे आपली गीता. सूक्ष्म विचार जे की अरे हे करून तर सगळं बरोबर आहे, खूपच चांगलं आहे, पण मनात मात्र सूक्ष्म आत इच्छा आहे. अफलाकांक्षभिर्युक्त ही परिचक्षते, सात्विकम परिचक्षते, thoroughly examined. आणि जेव्हा तसं नसेल तेव्हा हे सात्विक तप आहे, हाय स्टँडर्ड्स आहेत याचे. सो स्टॉप हिअर. पुढच्या रविवारी 18, हेच 3 आत्ता जे सांगितले ते राजसिक कसे शोअप होतात, त्यांच्या मनात कसं असतात, त्यांची वाणी कशी असते, त्यांचा आचार कसा असतो राजसिक, आणि त्याच्यानंतर तामसिक ऑब्विसली. सो 1-2 मिनिटं घेऊन हे म्हणू आपण थोडा. हे श्लोक मी 14वा श्लोक म्हणतो, तुम्ही थोडा थोडा म्हणा. देव द्विज
गुरु प्राज्ञ पूजनम। देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम। देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम। शौचम आर्जवम। शौचमार्जवम। तुम्ही पूर्ण म्हणतो प्रयत्न करा। देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनम। शौचमार्जवम। ब्रह्मचर्यम अहिंसा च। ब्रह्मचर्यम अहिंसा च शारीरम तप उच्यते। शारीरम तप उच्यते। देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनम। शौचमार्जवम। ब्रह्मचर्यम अहिंसा च शारीरम तप उच्यते। 15वां श्लोक। अन उद वेग करम। अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रिय हितम च यत्। अनुद्वेगकरं वाक्यम सत्यम प्रिय हितम च यत्। स्व अध्याय अभ्यासनम। स्वाध्याय अभ्यासनम च एव चैव। स्वाध्याय अभ्यासनम चैव वाक्मयम। वाङ्मयम तप उच्यते। वाङ्मयम तप उच्यते। स्वाध्यायमभ्यासनं चैव वाङ्मयं तप उच्यते। आणि मनाचं काय? मन प्रसाद सौम्यत्वम। मन प्रसाद सौम्यत्वम। मौनम आत्मा विनिग्रहः। मौनम आत्मा विनिग्रहः। भाव सम शुद्धि भाव संशुद्धिर इति एत तप इत्येतप। भाव संशुद्धिर इत्येत तपो मानस उच्यते। तर मग हे 3 श्लोक होते. हा शेवटचा श्लोक मी थोडा म्हणतो, तुम्ही थोडा म्हणाल, मग आज संपव. मन प्रसाद सौम्यत्वम। मन प्रसाद सौम्यत्वम। मौनम आत्मविनिग्रहः। मौनम आत्मविनिग्रहः। भाव संशुद्धिरित्येत। भाव संशुद्धिरित्येत तपः मानस उच्यते। तपः मानस उच्यते। जय श्री कृष्ण। हरि बोल।